नाही, कायम एकत्र राहणार ते. आता कोणीही त्या ठिकाणी इकडे तिकडे जाणार नाही. महाराष्ट्राची ही परिस्थिती जी साहेब वरतून पाहतात ही योग्य नाही आहे, आणि म्हणून तुम्ही आता कामाला लागा. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आहेत. आज या दिवसाची वाट अनेक दिवसांपासून तुम्ही पाहत होतात. काय तुमची प्रतिक्रिया? सगळे जुने दिवस मला आठवतात. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ज्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र बसायचो त्यावेळेसची परिस्थिती. कालांतराने मग मी गॅप पडला मोठा, आणि आज तोच दिवस त्या ठिकाणी सगळे एकत्र येण्याचं झालेलं आहे. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आधी तर प्रबोधनकारांचा आशीर्वाद, प्रबोधनकार नंतर मग शिवसेना प्रमुखाचे चिरंजीव आणि पुतणे, आणि नंतर आम्ही सर्वजण कार्य करत आहे. आणि खरोखर एक आनंदाचा क्षण आहे. आणि तो आनंदाचा क्षण असताना मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो की आता मात्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आता खूप वातावरण बदलेल. जे काही आज मी पाहतो, किती भ्रष्टाचार, किती काय, निवडून यायला 15,000, 16,000, 30,000 रुपये काही लोकांनी वाटले, आणि काय लोकशाही कुठे गेली. पण आज मात्र तुम्हाला मी खरंच सांगतो, शिवसेना पक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम करतील, महाराष्ट्र जबरदस्त होईल, ही सगळ्या मराठी माणसाची इच्छा आहे. तुम्ही गहिवरलात, तुमच्या डोळ्यात एकदम अश्रू पण येत आहे. म्हणजे ते तसे आनंदाचे क्षण आहे. पण मी अनेक वर्षापासून बरोबर होतो ना, आणि नंतर परत बरोबर आलो, त्याचा तो एक परिणाम आहे. पुढच्या काळात महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसेल. आता ही मुंबई नगर उद्यापासूनच पहा, म्हणजे आजपासूनच पहा, महाराष्ट्राचं चित्रच बदलेल. हे भ्रष्टाचारी लोकांचं काम करत नाही, प्रचंड तणातणी वाटेल तसं त्या ठिकाणी लोकांचं लॉ अँड ऑर्डर बिघडलेली आहे. हे सगळं जर निश्चित प्रबोधनकारांच्या आशीर्वादाने, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि उद्धवसाहेब आणि राजसाहेबांच्या मेहनतीने पुढे महाराष्ट्र खूप सुजलाम सुफलाम होईल, जबरदस्तपणे होईल. हिंदुत्वाचा विचार हा विखुरलेला असं वाटत होतं, मराठी माणूस विखुरलाय असं वाटत होतं. या निमित्तानं आता म्हणजे हिंदुत्व आम्ही कधी सोडलेलं नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे, हे माननीय उद्धवसाहेब कायम बोलतात. त्याप्रमाणे मराठी माणूस हा आपला माणूस, आणि मराठी माणूस आणि हिंदुत्व हे पुनश्च एकदा शिवसेना प्रमुखांचं हे पुनश्च दोन्ही बंधू त्या ठिकाणी एकत्र आणतील. आणि दोन्ही त्यांचे सुपुत्रसुद्धा, म्हणजे आदित्यसाहेब आणि अमित साहेब, हे दोघंही त्या ठिकाणी ते पूर्ण जबरदस्तपणे मैदानावर उतरतील. आणि मी सांगतो की खूप वेगळं चित्र निर्माण होईल. उद्धव ठाकरे यांची मामा सकाळी असं म्हणाली साम टीव्हीशी बोलताना की आता एकत्र आलात, कायम एकत्र राहावं. नाही, कायम एकत्र राहणार ते. आता कोणीही त्या ठिकाणी इकडे तिकडे जाणार नाही. महाराष्ट्राची ही परिस्थिती जी साहेब वरतून पाहतात ही योग्य नाही आहे, आणि म्हणून तुम्ही आता कामाला लागा. काही जण असंही म्हणतात की हा दिवस साहेब असतानाच आला पाहिजे होता. हो, ते साहेब असताना आला पाहिजे होता, पण ठीक आहे, कालांतरी का होता. पण आता दोघं भाऊ एकत्र आले, तो आम्हाला त्याचा सगळ्यात मोठा अभिमान आहे. महाराष्ट्रातलं राजकारण आता बदलणार असं तुम्हाला वाटतं, आणि संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे जलवा दिसेल? नाही, ठाकरे ब्रँड बनवू आपण. ठाकरे ब्रँडच होईल. म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या ठाकरेंनी मुंबई वाचवली, मराठी माणूस वाचवला, तेच आता पूर्ण महाराष्ट्र परत एकदा सुजलाम करण्यासाठी, चांगला करण्यासाठी, लोकांना सुखी ठेवण्यासाठी, शेतकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी, उद्योजक असतील, कामगार असतील, त्यांना पण सुखी ठेवण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र करते. थँक्यू. चंद्रकांत खैरे, शिवसेनेचा श्वास शेवटपर्यंत सोबत एकसंघ राहण्याचा जो ध्यास आहे तो त्यांचा आहे, आणि आज त्यांना आतून प्रचंड आनंद होतोय, आणि गहिवरले सुद्धा आहेत बोलताना, आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो आहे. आणि पुढच्या काळात महाराष्ट्रातलं राजकारण हे बदलेल, आणि ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात दिसून येईल असं ते म्हणाले. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.